आज आपण शेवगाव या ठिकाणी आहोत। प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि प्रत्येक उमेदवाराने आपली ताकद लावलेली दिसते। या ठिकाणी ऋषिकेश ढाकणे आपल्या समवेत आहेत, त्यांच्या समवेत अनेक असंख्य कार्यकर्ते देखील आहेत। प्रचाराचा शेवटचा दिवस आणि 5 वाजत आलेले आहेत, प्रचार थंडावलेला आहे। दादा, एकंदरीत तुम्ही हा प्रचार संपूर्ण तालुका शेवगाव पाथर्डीमध्ये केलेला आहे, एकंदरीत प्रतिसाद कसा मिळालेला आहे? या मतदारसंघामध्ये गेल्या 25 वर्षापासून 2 कुटुंबाकडे ह्या मतदारसंघात सत्ताचं केंद्रीकरण होतं। दडपशाहीचं राजकारण या मतदारसंघामध्ये झालं, जातीपातीत या ठिकाणी राजकारण झालं। या शहराच्या इतिहासात कधी झालेली नाही दंगली या शहरात घडवली गेल्या। या मतदारसंघाच्या जनतेला आता ह्या दोन्ही कुटुंबाला विसर पडून आपल्यातला सर्वसामान्य कुटुंबातला माणूस जो आपल्या वेळेस आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो, आपल्या अडीअडचणीला उभा राहतो, जो 30 वर्षापासून ह्या मतदारसंघामध्ये संघर्ष करतोय, अशा प्रताप काकांना ह्या मतदारसंघाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये विजय करण्याचा निश्चय केलाय। मला त्याच्यात कुठेही आता शंका तीळ मात्र वाटत नाही। तरुणांचा प्रतिसाद तुम्हाला यामागे दिसतोय, तरुणांना आणि मतदारांना काय आव्हान असेल? माझं आव्हान तरुणांना आणि मतदारांना ह्या मतदारसंघामध्ये हेच राहणार आहे की आपल्या शेवगाव तालुक्यामध्ये असेल, पाथर्डी तालुक्यामध्ये असेल, शेतकऱ्यांचा फार मोठा प्रश्न या ठिकाणी पाण्याच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून अडलेला आहे। जायकवाडीचं धरणाचं पाणी आपल्या शेवगाव तालुक्यातल्या जमिनी गेल्या, परंतु शेवगाव तालुक्याला थेंबभर या पाण्याची मदत होत नाही। या तालुक्यात या जायकवाडी धरणातलं पाणी नांदेडपर्यंत 400 किलोमीटर जातं, परंतु आमच्या 4 किलोमीटर असलेल्या शेवगाव शहरात 15 दिवस या शहरात पाणी येत नाही। ही शोकांतिका ह्या मतदारसंघामध्ये। युवकांना माझं आव्हान असेल की या मतदारसंघामध्ये आपल्याला जागा खूप आहे, युवकांना या ठिकाणी सुशिक्षित युवकांची संख्या खूप आहे, जे बेरोजगार आहेत, ज्यांना मध्ये कष्ट करायची, काम करायची ताकद आहे, त्या लोकांना येणाऱ्या काळामध्ये काकांच्या मार्फत मतदारसंघामध्ये इंडस्ट्रियलायझेशनची प्रोसेस आपण त्या ठिकाणी चालू करतो। MIDC असू, स्मॉल स्केल लार्ज स्केल इंडस्ट्रीज असू, जास्तीत जास्त पद्धतीने या मतदारसंघामध्ये कसा खेचता येईल, या मतदारसंघातल्या युवकांना मी आवाहन करतो की आपण दडपशाहीला, पैशाच्या जेवरती राजकारणाला बळी पडू नका। तुमच्या भविष्याची काळजी करणारा नेता या ठिकाणी प्रताप काका आहे, तुम्हाला त्यांना साथ द्यायची। दादांचं म्हणणं आहे की कुणाच्या आमिषाला बळी न पडता, भीतीला बळी न पडता आपण या ठिकाणी मतदान या निवडणुकीला सामोरं जायचं आहे। ताई, तुम्ही पक्षनिरीक्षक म्हणून काम पाहिलं, नेमकं आव्हान काही वाटतंय का? आव्हान त्या पद्धतीने काहीच वाटत नाहीये, कारण ज्या काही विरोधी पक्षांनी काही सभा वगैरे घेतल्या, अगदी केंद्रातले नेते मंडळी, मोठमोठे नेते मंडळी इथे आली, पण त्या सभेमध्ये त्यांचा निष्क्रियता आणि त्यांच्या कामं न केलेली याची पावती जनतेलाही आहे आणि पक्षालाही आहे। त्याच्यामुळे आता जनता ही विकासाच्या मार्गाकडे चालली आहे। त्या पद्धतीने जनतेचा, कार्यकर्त्यांचा, मित्र पक्षांचा सगळ्यांचा सपोर्ट आहे आमच्या प्रताप काका ढाकणे साहेबांना। तसेच आदरणीय शरद पवार साहेब यांचा खूप मोठा आदर्श आमच्या या मतदारसंघाला आहे। त्याच्यामुळे आदरणीय पवार साहेबांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे आणि खऱ्या अर्थाने जे काही आपल्या तालुक्याचे प्रश्न आहेत, मग ती बेरोजगारी असेल, पाणी प्रश्न असेल, लाईट प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, त्याच पद्धतीने महिलांचे काही असतील प्रश्न, रोजगाराचे असतील, या प्रश्नांना कुठेतरी आता मार्ग मोकळा व्हावा यासाठी आमच्या उमेदवाराला सर्वजण संधी देण्यासाठी तयार आहेत। कारण जनता कंटाळलेली आहे। या 30 वर्षात यांनी कसल्याही पद्धतीने धोरणात्मक विकास या तालुक्याचा केलेला नाही आणि हा बदल आम्हाला सगळ्यांना घडवायचा आहे। हे आम्हाला मतदारसंघांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स दिलेला आहे, सांगितलेलं आहे की आम्ही आता कंटाळलेलो आहे या दडपशाहीला आणि या कार्यशील व्यक्तींना। त्याच्यामुळे तुतारीचा विजय 100% होणार आहे। या ठिकाणी आपल्या समवेत ऋषिकेश ढाकणे आणि पक्षनिरीक्षक विद्याताई गाडेकर होत्या, त्यांनी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे। कारण या मतदारसंघामध्ये आम्ही भरीव कामं या ठिकाणी करणार आहोत आणि आपण कुणाच्याही आमिषाला किंवा भीतीला बळी न पडता मतदान करावं। बंडू काका रासने देखील आपल्या समवेत या ठिकाणी जोडले गेले। काका, या निवडणुकीच्या निमित्ताने काही आव्हान वाटतं काय? नाही, आज तरी गेले 15 दिवस ज्या पद्धतीने वातावरण बदलत गेलंय, आज निश्चित पद्धतीने सगळ्या जनतेच्या मायबापाच्या कृपेने निश्चित पद्धतीने ह्यावेळेस बदल हे होणार आहे आणि परिवर्तन झाल्याशिवाय या शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातली जनता निश्चित पद्धतीने शांत बसणार नाही। येत्या 20 तारखेला आव्हान तर काही समोर दिसत नाही। आता दादांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की कुणी काय केलंय, कुणी काय पेक्षा आपला जो प्रोग्राम आहे की आपण अतिशय चांगल्या पद्धतीने तालुक्यातील जनता, सर्व जाती धर्माचे, सर्व पक्षाचे लोक याच्यात उतरलेत, त्यामुळे आव्हान आम्हाला कोणतंही वाटत नाही। येत्या 23 तारखेला निश्चित पद्धतीने ह्या रोडला
गुलालाचा मोठा खेळ झाल्याशिवाय राहणार. महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे गोल्हार साहेब देखील आपल्या समवेत शिवसेनेचे या ठिकाणी गोल्हार साहेब आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. घटक पक्षांचा जो पाठिंबा काकांना मिळतोय, एकंदरीत काय विश्वास आहे? गेल्या 15 दिवसापासून महाविकास आघाडी जे घटक पक्ष आहेत त्याचे सर्व पदाधिकारी रात्रंदिवस आदरणीय प्रताप काकासोबत काम करतायत. कुठल्याही वाहनाची कुठल्या सुविधा अपेक्षा न करता, कुठल्याही अपेक्षेचा हक्क न देता या ठिकाणी अहोरात्र काम करतायत. आणि गावोगाव गेल्यानंतर शेतकरी वर्गाचा, बेरोजगार तरुणांचा जो पाठिंबा या ठिकाणी काकांना मिळतोय. कारण गेल्या 2 पंचवार्षिकला महायुतीच्या आमदाराचा निष्क्रियपणा आणि अपक्ष आमदाराचा निष्क्रियपणा आणि पक्षबदलूपणा, पक्षाशी केलेली त्यांनी प्रतारणा, या सर्व बाबींना हा तालुका वैतागलेला आहे. हा तालुक्यातला सर्वसामान्य शेतकरी बेरोजगार हा स्वाभिमानी आणि संघर्ष करणारा एक नेता म्हणून प्रताप काकाकडे पाहतोय. आणि उद्या भविष्य काळात त्यांनाच आमदार म्हणून पाठवण्याची, विधानसभेत नेतृत्व करून पाठवण्याची सर्वांची इच्छा आहे. हे ठिकठिकाणी गल्लोगल्ली दिसून आलंय. आमचा सर्वसामान्य फेरीवाला असो आणि सर्वसामान्य हॉटेलमध्ये काम करणारा वेटर असो, सर्वांच्या भावना आणि सर्वांचं प्रेम या ठिकाणी मिळालेलं आहे. ते सर्वांनी निश्चय केलेला आहे, 1 नंबरचं तुतारीचं बटन दाबून या ठिकाणी महाविकासचं सरकार आणण्यासाठी आणि प्रताप काकांना केंद्रात मंत्रिमंडळ मंत्री करण्यासाठी पाठवायचा सर्वांनी चंग बांधलेला आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही सर्व घटक पक्ष, सर्व मित्रपक्ष पूर्ण जिद्दीने या ठिकाणी कामाला लागलो. त्यामुळे विजय निश्चित आमचाच आहे, ह्याच्यात पद्धतीने मात्र शंका नाही. शहरामधील देखील कार्यकर्ते एकजूट झालेले दिसत आहेत, नगरसेवक असतील. दादा, आपली काय प्रतिक्रिया आहे? एकंदरीत सगळे तरुण आहेत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे हे काकांना मिळालेली उमेदवारी, एकंदरीत काय सांगाल? कारण की शेवगाव तालुका जो आहे, शेवगाव पातळी तालुका शेवगाव पातळी मतदारसंघ जो आहे, हे पवार साहेबाला मानणारा मतदारसंघ आहे. पवार साहेबांनी ह्या इथं चाललेला खेळ आहे का तो बाहेरचा उमेदवार, तो आपण घरातला उमेदवार, आपण गावातला उमेदवार, तर असं चालणार नाही. पवार साहेबांचा जर दगड बी उभा केला तर शेवगाव तालुका त्या पवार साहेबांच्या शब्दावर त्या दगडाला मतदान करतो. त्याच्यामुळे इथले जो उमेदवार आहेत ते हेवे देवेचं राजकारण करून बुद्धिभेद करण्याचं काम करतात. त्याच्यामुळे आम्हाला काय घेणार, पवार साहेबांनी जो उमेदवार दिला, कोणत्या जातीचा, धर्माचा, कोणता, आम्ही त्याचा नाव विचार करता. आम्ही शरद पवार साहेबांनी जो उमेदवार दिला त्या उमेदवाराच्या पाठीमागे आम्ही शेवगाव पुरा तालुका ताकदीने उभा राहतो. आणि 23 तारखेला शेवगाव तालुक्याचे जे लोक आहेत, इथले जे शेवगाव शहराचे जो लोक आहेत, एक गुलाल घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण की 10 वर्षाचा जो आमदार आहे इथल्या, तिने एक 10 लाख लिटरचे आमची जो पाणी योजना आहे, जो 20-25 वर्षापासून आम्ही हाल भोगतो, इथं 15-20 दिवसाला आम्हाला पाणी येतंय. आम्ही नगरसेवक असून आम्ही MIDCचे प्रस्ताव मांडले, ठराव केले, अनेक प्रोजेक्टचे ठराव केले. आमच्याकडे इंडस्ट्रियल झोन आला. आम्ही पहिल्याच मिटिंगला सर्वसाधारणमध्ये का इंडस्ट्रियल झोनमध्ये इंडस्ट्रियल आणावा. कारण की युतीच्या जागेमध्ये पालकमंत्री होते, आमदार होतं, खासदार बी इथं त्यांचाच होता. पण त्यांना कुठलाही रोजगार देता नाही आले, कुठे इंडस्ट्रीला आणता नाही आले. ती काडी मात्र त्यांनी काम नाही केलं. इथल्या तरुणाला बेरोजगार करण्याचं काम जो त्यांनी केलेलं आहे. आणि आमची जो पाणी पुरवठा योजना आहे, जो शहराचे जो हाल व्हायला लागलेले पाण्याचे, त्यात बी ती योजना मंजूर झाली. त्या 10 लाख लिटरच्या पाण्याच्या टाक्या होत्या, त्यांनी त्यांचे कमिशन खाण्यासाठी ते 4 लाख लिटरचे केल्या. आज येणारा पाणी 15 दिवसाला ते 1 महिन्यावर जाईल, असं बंदोबस्त या आमदारांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे या आमदाराला पुरी जनता ही कटाळलेली. सर, मी हेच म्हणत नाही का शरद पवार चंद्र गटाचे, शरद पवार पक्षाचे जो कार्यकर्ते हेच नव्हे तर अनेक पक्षाचे कार्यकर्ते हे प्रताप करता ढाकणे यांच्या मागे पुरे ताकदीने उभे आहेत. आणि आम्ही राहिलेले 1 महिन्यापासून आम्ही सगळे कार्यकर्ते तन मन धनाने आम्ही झटतोय काकासाठी. पवार साहेबाचे वर महाराष्ट्रात महायुतीची सत्ता यावा यासाठी आम्ही जो झटतो. पुढचे येणारे 2 दिवस सुद्धा आम्ही ना कुठले अपेक्षा ठेवणार आहे. आमचं मिशन एकच आहे, युती महाविकास आघाडीचे सरकार आणि प्रताप ढाकणेचा विजय 23 तारखेला गुलाल घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि तुम्हाला आम्ही विनंती करतो सोशल मीडियाला आमचा गुलाल घ्यायला तुम्ही यावा, अशी तुम्हाला माझी मनापासून विनंती करतो. खरं तर या ठिकाणी अनेक कार्यकर्ते आपल्यासोबत जोडले गेले होते आणि आम्हाला विश्वास आहे प्रताप काका ढाकणे आपले निवडून येणार असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय. जनहित मराठीसाठी कॅमेरामॅन किशोर सह मी केबी शेख, धन्यवाद.